नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य असं मौजे मायनी या ठिकाणी एक दुसरा एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे. एक पारदर्शक मैदान म्हणून या मायनीकरांच्या मैदानाची ओळख आहे आणि या मैदानाचे लॉट रात्री जाहीर झालेले आहेत मित्रांनो. आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर आपल्या लाडक्या बकासूरबद्दलची अपडेट, आज बकासूर पळणार की नाही की उद्याच डायरेक्ट पळणार याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया. चला तर पाहूया. तर मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये नांदेड सिटीकरांचा भारत आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये लकी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये विठ्ठल डायव्हर बुधकर अजय शेठ जाधव कलेडोणकरांचा घरचा साज म्हणजे आज आपल्याला तेजा आणि चित्तर ही जोडी पळताना पाहायला मिळू शकते किंवा चित्तर आणि चिक्केची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळू शकते. विठ्ठल नानाच्या अजय शेठच्या नावानं कमीत कमी 4 चिठ्ठ्या आहेत मित्रांनो. एक म्हणजे गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये, दुसरी गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये, तिसरी गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये आणि पाचवी मित्रांनो गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये. अशा 4 चिठ्ठ्या आहेत मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 5 म्हणजे वजीर 916 आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये ज्युनियर बालमा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये सर्जा दादा जो बकासूर सोबत फॉर्च्युनर मैदानामध्ये पळायला आला तो सर्जा दादा आपल्याला गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये पळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये स्पायडर आपल्याला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये माने आणि रामाची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये घरनिकेकरांच्या राजाच्या नावाने चिठ्ठी आहे. तर घरनिकेकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक 14 मध्ये पळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये आपल्याला मस्तान पळताना पाहायला मिळणार आहे मायनीकरांचा. त्याचबरोबर गट क्रमांक 21 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये वाटेगावकरांच्या आणबान शान वाटेगावकरांचा बादल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये शंभू आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये वादळ आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये. गट क्रमांक 37 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये रुद्रा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 32 मध्ये आपल्याला हरणे आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 32 मध्ये. गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये बलमा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक 21 मध्ये कबाले आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे आहे काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक. तर मित्रांनो आज आपला लाडका बकासूर पाळणार का दुसऱ्याचं मैदान? तर मित्रांनो नाही, आज आपला लाडका बकासूर या मैदानात एकही चिठ्ठी निदर्शनास आली नाही, त्यामुळे बकासूर आपला या मैदानात पाळताना पाहायला मिळणार नाही. तर मित्रांनो उद्याच काजडच्या मैदानामध्ये आपला लाडका बकासूर 100% आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. तरी उद्याच्या मैदानासाठी बकासूरला मनापासून शुभेच्छा देऊया. धन्यवाद.